जय हिंद मित्रांनो एकंदरीत पोलीस भरतीचं ग्राउंड एकदम फास्ट पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि त्यामध्येच आता एका जिल्ह्याची मेरिट देखील लागली आहे। आता आपण पाहणार आहोत एकंदरीत या जिल्ह्याची मेरिट किती लागली आहे ते। तर बघा, हे आहे पुणे ग्रामीणची फायनल मेरिट लिस्ट। फायनल म्हणजे ग्राउंडची मेरिट लिस्ट, फक्त ग्राउंडची कट ऑफ मार्क्स किती लागलेले आहेत ते आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघूया, आपण ओपन पासून सुरुवात करूया। तर ओपनची मेरिट लागलेली आहे फक्त 39 मार्काची, म्हणजे 39 मार्काची ओपन कास्टची मेरिट लागलेली आहे पुणे ग्रामीण या ठिकाणची। आणि जर आपण महिलांचं जर बघितलं की महिलांची ओपनची किती लागलेली आहे, तर महिला ओपन 37 मार्काची या ठिकाणी मेरिट आपल्याला दिसणार आहे। 37 मार्काची ओपन महिलांची मेरिट लागलेली आहे। त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन जर बघितलं आपण ओपन मध्ये, तर फक्त 30 मार्काची मेरिट लागलेली आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर जर आपण प्रकल्पग्रस्त यांचं बघितलं तर 32 मार्काची मेरिट लागलेली आहे ओपन कास्ट वाल्यांची। त्याच्यानंतर आपण एक सर्व्हिसमॅनची जर मेरिट बघितली तर 26 मार्काची फक्त मेरिट लागलेली आहे या ठिकाणी। आणि होमगार्डची जर मेरिट बघितली आपण, तर होमगार्डला 32 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे ओपन कास्टची। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पुणे ग्रामीण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे ते खूप लकी आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण मेरिट अतिशय कमी लागलेली आहे। एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते या पदमाने आहेत। ओपनची फक्त 39। त्याच्यानंतर आपण येऊया ईडब्ल्यूएस वरती। तर बघा, ईडब्ल्यूएस ची जी काही मेरिट लिस्ट आहे, सर्वसाधारण उमेदवारांची म्हणजे पुरुष उमेदवारांची फक्त 28 मार्काची या ठिकाणी आपल्याला मेरिट दिसते आणि महिला उमेदवारांची या ठिकाणी 31 मार्कांची मेरिट या ठिकाणी आपल्याला दिसते। फिमेल 29 फिमेल जे मुलं आहेत, जे जनरलचे मुलं आहेत, त्यांची या ठिकाणी 28 नाही तर फक्त 26 मार्काची मेरिट लागलेली आहे। म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांना 26 मार्क आहेत ते सुद्धा या ठिकाणी क्वालिफाईड आहेत। आणि या ठिकाणी महिलांची मेरिट ईडब्ल्यूएस मध्ये जास्त लागलेली आहे। तर बघा, जे आपण म्हणतो समांतर आरक्षण या ठिकाणी लागू आपल्याला दिसतंय, कारण मुलींचं जर जास्त मार्क आले कास्टमध्ये तर ते त्यांच्या मुलांच्या याच्यामध्ये जात नाही, हे याच्यावरून निश्चित होत आहेत। आता पुढची जर आपण मेरिट बघितली एसीबीसी, आता एसीबीसीची जर मेरिट बघितली तर पुरुष उमेदवारांची फक्त आणि फक्त 26 मार्काची मेरिट या ठिकाणी आपल्याला दिसते आणि महिला उमेदवारांची जर बघितली तर फक्त 25 मार्काची या ठिकाणी मेरिट आपल्याला दिसते। म्हणजे बघा, एसीबीसी मधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची फक्त 25 मार्काची महिलांची मेरिट आहे आणि पुरुषांची देखील फक्त 26 मार्काची या ठिकाणी आपल्याला मेरिट दिसते। त्याच्यानंतर ओबीसीचं जर आपण बघितलं तर एकंदरीत ओबीसी सर्वसाधारण उमेदवार, बघा पुरुष उमेदवार पासिंग मार्काची मेरिट लागलेली आहे, म्हणजेच फक्त 25 मार्काची मेरिट ओबीसी कास्टची लागलेली आहे। जे विद्यार्थी ओबीसी मध्ये असेल त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे। त्याच्यानंतर महिलांचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी 26 मार्काची फक्त मेरिट लागलेली आहे। जर महिला उमेदवार असतील तर फक्त 26 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। आणि स्पोर्ट्स पर्सन जर असेल, खेळाडू जर असेल, पुणे ग्रामीण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, त्यांची मेरिट फक्त 28 मार्काची लागलेली आहे। आणि जर प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांची मेरिट फक्त या ठिकाणी 30 मार्काची लागलेली आहे। ही आहे ओबीसीची मेरिट पुणे ग्रामीण या ठिकाणची। त्याच्यानंतर आपण जर एसबीसी कास्ट मध्ये आलो तर पुरुषांची मेरिट फक्त 32 मार्काची लागलेली आहे, बाकीच्या ठिकाणी जागा नव्हत्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि ओबीसी होमगार्डची जी काही मेरिट आहे फक्त या ठिकाणी 27 मार्काची आपल्याला मेरिट दिसते। त्याच्यानंतर एनटीडी मध्ये आलो आहे आपण, तर एनटीडी ची 32 मार्काची या ठिकाणी फक्त मेरिट लागलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना 32 मार्क आहेत ते सुद्धा लेखीसाठी पात्र आहे। त्याच्यानंतर आपण एनटीसी मध्ये जर आलो तर पुरुषांची मेरिट या ठिकाणी 34 मार्काची लागलेली आहे आणि महिलांची मेरिट या ठिकाणी 26 मार्काची लागलेली आहे। कशामध्ये? एनटीसी मध्ये। म्हणजे एनटीसी मध्ये वाल्यांची विद्यार्थ्यांची या ठिकाणी सुद्धा फायदा आपल्याला होताना दिसतोय। त्याच्यानंतर एनटीबी मध्ये आलो आपण तर सर्वसाधारण उमेदवार पुरुष उमेदवारांची मेरिट 32 मार्काची लागलेली आहे आणि महिलांची मेरिट 28 मार्काची या ठिकाणी आपल्याला दिसते। फक्त 28 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। जर आपण एनटीडी म्हणजे डीटीए म्हणजे एनटीए विजय एनटीए या ठिकाणी आलो तर या ठिकाणी 35 मार्काची पुरुष उमेदवारांची मेरिट या ठिकाणी लागलेली आहे। डीटीए म्हणजे एनटीए विजय एनटीए यांची मेरिट सर्वसाधारण उमेदवार 35 मार्काची लागलेली, महिलांना वगैरे कोणाला जागा नव्हत्या त्यामुळे या ठिकाणी फायदा आहे। त्याच्यानंतर एसटी कास्ट जर आला आपण, एसटी कास्ट मध्ये
तर या ठिकाणी पुरुष उमेदवारांची मेरिट ही 28 मार्काची लागलेली आहे आणि जे महिला उमेदवार असतील त्यांची मेरिट फक्त 26 मार्काची या ठिकाणी आपल्याला दिसतेय एसटी कास्टवाल्यांसाठी. म्हणजे एसटी मध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आलो एससी कास्ट मध्ये. तर एससी कास्ट सर्वसाधारण उमेदवार जे आहेत त्यांची 32 मार्काची मेरिट लागलेली आहे आणि जे महिला उमेदवार आहेत त्यांची फक्त आणि फक्त पासिंग मार्क म्हणजेच 25 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. आणि जे अनाथ आहे अनाथांची या ठिकाणी 26 मार्काची मेरिट लागलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा पुणे ग्रामीण या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा आहे, कारण मेरिट अतिशय कमी लागलेली आहे. ओपनची मेरिट ही 39 लागलेली आहे. बाकी कास्टवाल्यांची मेरिट पासिंग वरती आहे, म्हणजे ज्यांना ग्राउंडला कमी मार्क आहेत ते सुद्धा या ठिकाणी लेखीला पात्र ठरलेले आहेत. जे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र ठरलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. मित्रांनो, अभ्यास व्यवस्थित करा आणि पेपरमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना फायनल जी एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मेरिट ही कमीच लागणार आहे. त्याच्यामुळे तयारीत राहा आणि तयारीत राहा आणि अभ्यास चालूच ठेवा. येणारी एक्झाम सुद्धा लगेच 10 ते 15 दिवसामध्ये सुद्धा तुमची लेखीची परीक्षा होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. अशाच अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी आतापासूनच करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.